सत्यासाठी कोणी किती टोकाचा त्याग करू शकतं, चला पाहूया अशाच एका महान राजाची गोष्ट. ही गोष्ट एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. दिलेलं वचन पाळण्याची नेमकी किंमत काय असते? हे होते इक्ष्वाकू वंशाचे महान शासक. आपल्या सत्यनिष्ठेसाठी आणि सद्गुणांसाठी ते प्रसिद्ध होते. गंमत म्हणजे या कथेची सुरुवात पृथ्वीवर नाही तर देवांच्या सभेत होते. तिथेच एका राजाची परीक्षा ठरते. हरिश्चंद्रांचे गुरु वशिष्ठ ऋषी अभिमानाने म्हणाले की माझा शिष्य अतुलनीय सद्गुणी आहे. पण ऋषी विश्वामित्रांनी हे आव्हान स्वीकारलं आणि राजाला खोटं ठरवण्याची शपथ घेतली. विश्वामित्रांनी राजाचं धैर्य आणि त्याचं सत्याचं वचन तोडण्यासाठी कठीण परीक्षांची मालिकाच सुरू केली. तर झालं असं की हरिश्चंद्रांना फसवून त्यांचं सगळं राज्य दान करायला लावलं आणि मोठं कर्जही लादलं. कर्ज फेडायला फक्त 1 महिना होता, म्हणून राजा, राणी आणि राजकुमाराने वनवास स्वीकारला. आपलं वचन पाळण्यासाठी हरिश्चंद्रांना आता एक असा निर्णय घ्यावा लागला ज्याची कल्पनाही करणं कठीण आहे. त्यांची पत्नी राणी शैव्यानेच विनंती केली की पैसे उभे करण्यासाठी तिला दासी म्हणून विकून टाका. एका भार सोन्याच्या बदल्यात राजाने आपल्या पत्नी आणि मुलाला एका ब्राह्मणाला विकलं. तेव्हाच विश्वामित्र आले, सोनं घेतलं आणि म्हणाले की ही रक्कम अजूनही अपुरी आहे. शेवटी निराशेच्या क्षणी राजाने स्वतःलाच विकून टाकलं, तेही सर्वात खालच्या दर्जाच्या सेवेत. त्यांचा नवीन मालक होता एक चांडाळ आणि काम होतं शोकाकुल कुटुंबांकडून कर गोळा करणं. इथेच राणी शैव्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा त्यांच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ती मुलाचा मृतदेह घेऊन त्याच स्मशानभूमीत आली, जिथे तिचा नवराच द्वारपाल म्हणून उभा होता. या क्षणी राजाचं कर्तव्य आणि एका पित्याचं दुःख यांच्यात एक मोठी लढाई सुरू झाली. कुटुंबाला ओळखूनही हरिश्चंद्र दुःखी झाले, पण त्यांनी आपलं कर्तव्य सोडण्यास साफ नकार दिला. पैसे तर नव्हतेच, म्हणून शैव्याने मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या साडीचा अर्धा भाग फाडून दिला. या सर्वोच्च त्यागाच्या क्षणी आकाश उजळलं, देव प्रकट झाले आणि ही माया संपली. ही सगळी एक दिव्य परीक्षा होती. त्यांचं कुटुंब, राज्य परत मिळालं आणि सत्यनिष्ठा सिद्ध झाली. याच कथेने सत्यमेव जयते हे तत्व अजरामर केलं की सत्य हा केवळ सद्गुण नाही तर विजयाचा मार्ग आहे. हरिश्चंद्रांची कथा एकच गोष्ट सांगते, सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच आपल्याला अमर बनवतो.